नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. बघा, आता रक्षाबंधन आहे, तर रक्षाबंधन हे आपल्याला कुठल्या दिवशी साजरं करायचं आहे? रक्षाबंधनला आपल्याला राखी निवडताना कोणती काळजी घ्यायची आहे? आपल्या भावाचं औक्षण करताना ताटामध्ये कोणत्या वस्तू असाव्या? आणि औक्षण करताना किंवा राखी बांधताना आपण कुठला मंत्र बोलायचा आहे? भावाला नारळ आणि कलावा बांधून कसा द्यायचा आहे, ही संपूर्ण माहिती. त्याचप्रमाणे या वेळेमध्ये राहुकाळ कुठला आहे, शुभमुहूर्त कुठला आहे, आपल्याला कुठल्या वेळेत आपल्या भावाला राखी बांधायची, ही संपूर्ण माहिती आपल्याला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर बघा, रक्षाबंधनच्या दिवशी आपल्याला पहिले तर आपल्याला रक्षाबंधन हे 9 ऑगस्टला साजरं करायचं आहे. 8 ऑगस्टला करायचं नाही आहे, कारण रक्षाबंधन ही तिथी आपण पौर्णिमेच्या दिवशी साजरी करतो आणि पौर्णिमा ही 9 ऑगस्टला आहे, 8 ऑगस्टला आहे, पण उदय तिथीनुसार आपण हे साजरं करत असतो. तर ते आपल्याला 9 ऑगस्टला रक्षाबंधन साजरं करायचं. बघा, 9 ऑगस्टपासून आपण पुढे 5 दिवस पण रक्षाबंधन केलं जातं, कारण म्हणजे जर भाऊ खूप लांब गावी असेल तर अशा वेळेला आपण ते पुढे 5 दिवस पण करू शकतो. फक्त आपल्याला ते करताना एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की राहू काळामध्ये आपल्याला चुकूनही रक्षाबंधन करायचं नाही आहे, आपल्या भावाला राखी बांधायची नाही आहे. राखी खरेदी करताना आपल्याला काही गोष्टी विचारात घ्यायच्यात. ते म्हणजे नवीन राखी खरेदी करताना त्याच्यावर गणपती बाप्पांचं, लक्ष्मी मातेचं किंवा कुठल्याही देवदेवतांचा फोटो नसावा, कारण जर असा फोटो राखीवर असेल तर आपण ती राखी बांधतो आणि 2-4 दिवसात ती लूज होते किंवा खराब होते आणि मग ती काढून टाकली जाते. आणि अशी काढून टाकलेली राखी कुठेही पायदळी येते किंवा रस्त्यामध्ये पडते किंवा कचऱ्यामध्ये टाकली जाते. तर राखी निवडताना चुकूनही आपण त्याच्यावर देवदेवतांचे फोटो असणारी राखी घेऊ नये. काळ्या रंगाची राखी घ्यायची नाही आपल्याला. इतर लाल, पिवळा, केशरी अशा रंगाचे तुम्हाला आवडतील त्या रंगाचे तुम्ही राखी घेऊ शकता, फक्त काळ्या रंगाची घ्यायची नाही आहे. आणि त्याच्यावरती कुठल्याही देवदेवतांचा फोटो असेल अशी राखी आपल्याला चुकूनही निवडायची नाही आहे, कारण 8 ऑगस्टला भद्राकाळ आहे. भद्राकाळ म्हणजे भद्रा ही शनिदेवांची बहीण होती आणि ती अतिशय तापट होती. तर देवांनी तिचा एक वेगळा काळ ठरवला आहे आणि त्या काळामध्ये असं सांगितलं आहे की कुठलंही शुभ कार्य करू नये. त्याच्यामुळं आपण या काळामध्ये आपल्या भावाला राखी बांधू नये. या काळामध्ये तुम्ही कुठलेही ग्रंथ वाचू शकता, देवपूजा करू शकता किंवा ते इतर कार्य करू शकता, पण फक्त आपल्याला शुभ कार्य, वाहन खरेदी किंवा नवीन गोष्टीची एखाद्या खरेदी, तर या गोष्टी या दिवशी करू नयेत. त्याचप्रमाणे आपल्याला या काळामध्ये आपल्या भावाला राखी पण बांधायची नाही आहे. तर असा हा भद्रा काळ हा 8 ऑगस्टला आहे आणि म्हणजे 8 ऑगस्टला दुपारी 2:12 तो चालू होतो आहे आणि त्याच दिवसाच्या मध्यरात्री तो 1:52 हा भद्रा काळ आहे. तर या काळामध्ये आपल्याला चुकूनही रक्षाबंधन करायचं नाही आहे. आपल्याला रक्षाबंधन हे 9 ऑगस्टला करायचं आहे. आता 9 ऑगस्टला रक्षाबंधनचा शुभ मुहूर्त आहे सकाळी 5:40 ते दुपारी 1:23 तर या दिवशी 9 ऑगस्टला आपल्याला रक्षाबंधन करायचं आहे. पण या वेळेमध्ये 1.5 तासाचा राहुकाळ आहे. तो राहुकाळी 9 ते 10:30 हा 1.5 तासाचा राहुकाळ आहे. तर या वेळेमध्ये आपल्याला चुकूनही रक्षाबंधन करायचं नाही आहे. म्हणजे 9 ते 10:30 हा वेळ सोडून तुम्ही अगदी पहाटेपासून ते दुपारी 1:30 रक्षाबंधन करू शकता. आणि बघा, पौर्णिमा तिथी आहे तर पूर्ण दिवसच शुभ असतो. आपण खूप लांब गावी जाणार असू किंवा आपलं माहेर खूप लांब असेल तर अशा वेळेला थोडंसं मागे पुढे होऊ शकतं, तर काही हरकत नाही. पण जर आपण जवळ असू तर आपण प्रयत्न करावा की आपण या शुभ वेळेतच राखी बांधावी. तसं तर रक्षाबंधन हे पौर्णिमेपासून पुढे 5 दिवस चालतं आणि पुढे 5 दिवस जर तुम्ही 5 दिवसांपैकी एखाद्या दिवशी जर राखी बांधणार असाल तर या वेळेत आपण राहुकाळ बघून. तर बघा, ताटामध्ये आपल्याला ओलं कुंकू घ्यायचं आहे, नंतर सुपारी घ्यायची आहे आणि सोन्याचा कुठलाही दागिना घ्यायचा आहे, अक्षदा घ्यायचे आहेत, एक दिवा घ्यायचा आहे, त्याच्यात तेल घालायचं आहे आणि जोडवात दिव्याला घालायची आहे, साखर किंवा कुठलीही तुमच्याकडे मिठाई असेल ती घ्यायची आणि एक राखी घ्यायची आणि हे कापूस घ्यायचा आहे. आपल्याला औक्षण करताना आपल्याला तो कापूस आपल्या भावाच्या डोक्यावर ठेवायचा असतो. तर या प्रकारे आपल्याला आवर्जून आरतीचं ताट बनवायचं आहे. तर बघा, हे असं श्रीफळ आपल्याला आवर्जून आपल्या भावाला द्यायचं आहे. त्याला लाल किंवा काळ्या कलरचा करगोटा बांधून हे आपल्या भावाला आपण रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधल्यानंतर आवर्जून हे असा धागा बांधलेला श्रीफळ द्यायचं आहे, कारण श्रीफळामध्ये सात्विक लहरी शोषून घेण्याची ताकद असते. असं आपल्याला रक्षाबंधनला आरतीचं ताट करायचं आहे आणि या ताटाने आपल्याला सुरुवातीला आपल्या देवांना ओवाळून घ्यायचं आहे आणि आपण आपल्या देवांना पण राखी बांधायची आहे. बघा, आपण आपल्या मेन दरवाजाला पण राखी बांधायची आहे. नंतर आपण आपल्या स्वामींना आवर्जून राखी बांधायची आहे. बाळकृष्ण भगवानांना पण आपल्याला राखी बांधायची आहे. आणि मंदिरामध्ये जाऊन बजरंग बलींना म्हणजे त्यांना जरी आतमध्ये प्रवेश नसला तरी आपण बाहेर
दरवाजाला तिथे राखी बांधायची आहे। तर अशा प्रकारे आपल्याला देवांना पण आवर्जून राखी बांधायची आहे आणि देवांना राखी बांधून ओवाळल्यानंतर आपण आपल्या भावाला राखी बांधावी। भावाला राखी बांधताना ती उजव्या हातामध्ये आपल्याला बांधायची आहे, भावाच्या उजव्या हातामध्ये आपल्याला राखी बांधायची आहे। तर आपल्याला भद्रा काळामध्ये चुकूनही राखी बांधायची नाही आहे, राहू काळामध्ये पण आपण आपल्या भावाला राखी बांधू नये। तर शुभ मुहूर्त शुभ वेळ मी तुम्हाला सांगितली आहे, त्या वेळेमध्ये शक्य झालं तर आवर्जून आपण त्या वेळेमध्ये आपल्या भावाला राखी बांधावी आणि असं छोटंसं रक्षाबंधन हे छान पद्धतीने आपण साजरं करावं। आता बघा पाट मांडला आहे, पाटाखाली छोटीशी रांगोळी काढायची, त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं आहे आणि आता आपण आपल्या भावाला औक्षण करण्याआधी आपण याच ताटाने आपल्या देवांना औक्षण करायचं आहे आणि गणपती बाप्पांना, विष्णूंना आणि स्वामींना पण आपल्याला राखी बांधायची आहे। नंतर आपण आपल्या भावाचं औक्षण करणार, तर आपण औक्षण करताना आपल्या डोक्यावर साडीचा पदर किंवा ओढणी असावी, त्याचप्रमाणे आपल्या भावाच्या पण डोक्यावर रुमाल किंवा टोपी असावी। तर बघा आता औक्षण करताना आपण पहिल्यांदा भावाला या बोटाने कुंकू ओलं करून घ्यायचं आहे आणि याने आपल्याला असा भावाला कुंकवाचा टिळा लावायचा आहे। नंतर आपण अक्षता घेणार आहोत, त्या अक्षता आपल्याला अशा कपाळी चिटकवायचेत। त्या चिटकवल्यावर आपल्याला अशी अंगठी आणि सुपारी घ्यायची, ते दोन्ही तुम्ही एकत्र पकडू शकता आणि ते आपल्या भावाच्या चेहऱ्याभोवते आपल्याला एकदा क्लॉकवाईज असं फिरवायचं आहे। बघा भावाच्या चेहऱ्याच्या समोरून आपल्याला असं क्लॉकवाईज फिरवायचं, मग ते ताटाला लावायचं, परत अँटी क्लॉकवाईज विरुद्ध दिशेने फिरवायचं, ताटाला लावायचं, परत क्लॉकवाईज सरळ दिशेने फिरवायचं आणि ताटाला लावायचं। असं 3 वेळा आपल्याला करायचं। मग आपण दिव्याने आपल्या भावाला ओवाळून घ्यायचं आहे, असं 3 वेळा चेहऱ्याभोवतीच ओवाळायचं आहे। हे पण असं 3 वेळा ओवाळल्यावर आपण त्याला हा कापूस डोक्यावर ठेवायचा आहे। हा कापूस यासाठी की कापसासारखे माझ्या भावाचे केस पांढरे होऊ देत आणि केस पांढरे होईपर्यंतचं दीर्घ आयुष्य त्याला मिळू देत, अशी प्रार्थना करायची, त्यासाठी हा कापूस। नंतर आपण गोड साखर किंवा मिठाई जे काही आपण आणलं असेल तर ते आपल्याला आवर्जून आपल्या भावाला भरवायचं आहे। ते झाल्यावर जर अजून कोणी ओवाळणार असेल, औक्षण करणार असेल, तर हे आपण ताट खाली ठेवू नये, ते दुसऱ्याकडे द्यावं अजून आपल्याला कोणाला ओवाळायचं असेल तर। नंतर आपण राखी बांधून घ्यायची आणि बघा भावाला राखी बांधल्यावर भावाने बहिणीच्या ताटामध्ये पैसे किंवा जर काही भेटवस्तू आणली असेल, ड्रेस किंवा साडी किंवा आणखीन काही भेटवस्तू आणली असेल तर ती आवर्जून द्यायची आहे, कारण आरतीचं ताट हे असं रिकामं ठेवू नये। तर तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जे शक्य होईल ते आवर्जून द्यायचं आहे। नंतर बघा हे रक्षासूत्र आहे, तर हे आपल्याला एका नारळाला गुंडाळायचं आहे आणि असा नारळ बहिणीने भावाला द्यायचा आहे, असा नारळ बहिणीने भावाला द्यायचा आहे। आत्ता माझ्याकडे नारळ नाही आहे, पण असं करायचं आहे। नंतर बघा जर बहीण मोठी असेल तर भावाने बहिणीच्या पाया पडावं आणि जर भाऊ मोठा असेल तर बहिणीने भावाच्या पाया पडायचं आहे। आणि राखी बांधता बघा आपण जेव्हा पण भावाच्या हातावर राखी बांधणार आहोत तर तेव्हा आपल्याला आवर्जून एक मंत्र म्हणायचा आहे। तो मंत्र असा, येन बद्धो बलिराजा दानवेंधो महाबल तेन त्वामनु बंधनामी रक्षे माचल माचल। तर मी हा स्क्रीनवर पण मंत्र देईल। या मंत्राचा अर्थ असा, हे रक्षासूत्र तू इथून हलू नकोस आणि माझ्या भावाचे रक्षण कर। तर यासाठी आपल्याला राखी बांधताना आवर्जून हा मंत्र बोलायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्याला रक्षाबंधन साजरं करायचं आहे। ही अशी राखी आपल्या भावाला आपल्या भावाच्या उजव्या हातामध्ये बांधायची आहे। आपण आवर्जून राखी ही उजव्या हातामध्येच बांधायची आहे। सगळं औक्षण झाल्यावर आपल्याला हे ताट देवासमोर ठेवायचं आहे। याच्यामध्ये जो दिवा आहे तो दिवा जोपर्यंत तेल आहे तोपर्यंत तो तेवत राहील, तो आपोआप शांत झाल्यावर आपण तो घासून पुसून ठेवायचा आहे। पण औक्षण झाल्यावर हा दिवा आपल्याला चुकूनही विझवायचा नाही आहे, तर हे ताट असंच आपण देवासमोर ठेवू शकतो। तर या पद्धतीने आपल्याला रक्षाबंधन साजरं करायचं आहे।